तर पुणे मनपाच्या सर्वसाधारण सभेत पाण्याच्या मुद्द्यावरून गोंधळ झालेला आहे। मोफत पाणी देण्याचं आश्वासन बिल्डर देतात, मात्र नंतर नागरिकांना लाखोंचं बिल टँकरसाठी द्यावं लागतं, असा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला। यापुढे संबंधित बिल्डरांनी बिल द्यावी अशी मागणी भाजप नगरसेवक सचिन दोडके यांनी केलेली आहे। पुण्यात आज पालिकेत पाणी प्रश्नावर मोठं रणकंदन झालेलं आहे। पण हा पाणी प्रश्न का निर्माण होतो, तर कारण आहे ही बिल्डर लॉबी घरं विकताना आश्वासन देतं की आम्ही पाणी तुम्हाला देऊ, 24 तास पाणी पुरवठा, आणि असं ॲफिडेविट पण देतं पालिकेला की जोपर्यंत पालिका पाणी देणार नाही, पुरू शकणार नाही, त्यांची व्यवस्था नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला फुकट पाणी देऊ। पण प्रत्यक्षात तसं काहीच होत नाही। त्याच्यामुळं सगळ्या नागरिकांचे हाल होतात आणि त्याचं बर्डन शेवटी पालिकेवर येतं। म्हणून पालिका काय करते या संदर्भात आज सचिन दोडके यांनी आवाज उठवला। नेमकं काय प्रश्न मांडला, काय प्रश्न काय होता? आज संपूर्ण दिवसभर पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे आणि त्या पाण्याच्या प्रश्नावरती आज दिवसभर चर्चा चाललेली आहे। आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने हा विषय उपस्थित केला की कुठलीही एखादी बिल्डिंग गृहसंकुल बांधत असताना त्या ठिकाणी जो विकसक आहे त्याच्याकडून पुणे महानगरपालिका ही ॲफिडेविट घेते असते, प्रतिज्ञापत्र घेत असते। या स्वरूपाचं असतं की पुणे महानगरपालिकेचे पाणी पुरवठा त्याच्या गृहसंकुलापर्यंत येतोपर्यंत किंवा महानगरपालिका तिथपर्यंत पाणी पुरवठा करतोपर्यंत जी काय नागरिकांना किंवा तिथं फ्लॅट धारकांना त्या ठिकाणी राहायला आल्यानंतर जे पाणी लागणार आहे या पाण्याची जबाबदारी पूर्णपणे तो विकसक घेत असतो। आणि तसं त्यांनी त्या महानगरपालिकेला ॲफिडेविट दिल्यानंतर पुणे महानगरपालिका त्याचे बिल्डिंगला सँक्शन करत असते किंवा तो गृहसंकुल सँक्शन करत असते। परंतु आता तुम्हाला दिसून येते की त्या ॲफिडेविटचा सगळीकडे विसर पडलाय। नितीन सांडबोर, चंद्रकांत फुंदेजी, मीडिया पुणे।